आपल्या समोर आज एक खूप महत्त्वाचा विषय आणलेला आहे. तो विषय म्हणजे महाराष्ट्रातील जे आपलं राजकारण चाललंय, त्या राजकारणामध्ये आता खूप अशी मोठी एक उलथापालथ ह्या 2 दिवसामध्ये होणार आहे. ते जागा वाटपावरून नाही, जागा म्हणजेच मंत्रिपदाच्या. मंत्रिपद झालं, पालकमंत्रीपद झालं, कुठल्या पक्षाला, कुठल्या गटाला कुठलं खातं. महाराष्ट्रामध्ये जे महत्त्वाचे 3 खाते आहेत, गृह, अर्थ आणि नगरविकास. याचा तर आपला आढावा घ्यायचाच आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायचं आहे मला आज, की या व्हिडिओवर तुम्हाला उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ह्या तिघात नेमकं कुठला डाव चाललाय, असा कोणता तिघामध्ये लपंडाव चालू आहे, तो लपंडाव ह्या राजकीय पटलावर थैथया करतोय आता. आणि याच्या माध्यमातून नेमकं साध्य करायचंय काय? हे राजकारण नेमकं चाललंय कुठं? अधोगतीला चाललंय की अजून कुठले नवीन समीकरणं जुळत आहेत? याचा सुद्धा आपल्याला आढावा या व्हिडिओतून घ्यायचा आहे. आणि काही 2 दिवसामध्ये अशा घटना घडत आहेत, त्या घटनेमुळं एक विश्लेषक म्हणून एक गोष्ट समोर तुम्हाला सांगावीशी वाटते, ते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आता जे कटपुतले आहे संख्या वाढणार आहे. म्हणजेच उद्धव साहेबांचा गट, शिंदेंचा गट हे कधीही अचानक एकत्रित येऊ शकतो. तर नमस्कार, मी आपला मित्र जगताप आर्जे. तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल द राष्ट्रभक्त. बघा, आता महाराष्ट्रामधील राजकारणामधील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाजकारण, असं राजकारणी म्हणतात. हे आपल्याला अजिबात म्हणायचं नाही, कारण समाजकारणाच्या बरोबर लोक कधी कुणाचं राजकारण करतील याचा सुद्धा काही नियम नाही. पण यावेळेस शिंदे मुख्यमंत्री होणार हे जनतेला वाटत होतं आणि काही कारणास्तव जे युती धर्म असतो जागेचा, त्याच्या आधारे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी शपथ घेतली. मी पुन्हा येईन बोलले आणि सोबत दोघांना परत घेऊन आले. पहिल्या वेळेस दोघांना पक्ष फोडून आणले होते, पण यावेळेस त्यांनी दोघांना निवडून घेऊन आणले. आता यानंतर जो पुढला मुद्दा आहे, हे त्याच्याहून जास्त मोठा असा थरथराट आहे. बघा, आजकाल टाइमपास म्हणून पिक्चर बघायची गरज पडलीच नाही आता, कारण पिक्चरपेक्षा, कॉमेडी शोपेक्षा एक राजकारण कॉमेडी शो झालाय का? त्यामुळे सस्पेन्स पण भरपूर आले. आता पिक्चर सारखा सस्पेन्स हा सध्या राजकारणामध्ये येतोय. आज कोण कुठल्या गटामध्ये आहे, रात्री कुठं असेल, परवा कुठं असेल, काही नियम नाही. बघा, ज्या वेळेस उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडून त्यांनी जे वाटचाल केली होती, ते वाटचालीवरती त्यांना सध्या जे गिफ्ट भेटले विधानसभेला, ते गिफ्ट हे वाखाण्यात जोग आहे. आणि त्या गिफ्टवर त्यांचेच जे 20 जे आमदार आहेत, त्यामधील काही आमदार हे नाराज आहेत. फक्त विश्वप्रवक्ते सकाळी 9चा भांडवचा भोंगा, तो संजय राऊत, तो फक्त यासाठी खुश आहे, कारण त्याला माहित आहे काय होऊ द्या, फक्त आपली पोळी भाजवत राहायचं. पण या ठिकाणी नेमकं कुठं गेम फसत आहे, गेम कुठं नेमकं होत आहे, हे तिथल्या आमदारांना माहित आहे. आणि या विषयावरती दानवे सुद्धा स्पष्ट बोलले, आपल्याला आता ज्या पुढल्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका एकट्या लढाव्या लागतील, कारण आपण सोबत असू. आता 20 आलो, भविष्यामध्ये फक्त पुढचा 0 राहील, ते 2 सुद्धा पुढचे गायब होतील, अशी शंका हे उद्धव साहेबांच्या शिवसैनिकांना, आमदारांना सध्या लागत आहे. त्यांना चाहूल लागत आहे गोष्टीची. यांच्या मधल्यामधून आतल्या आतून हालचाली चालू आहेत की आता आपल्याला आघाडी सोबत राहायचं नाही. बघा मित्रांनो, इथं गंमत झाली अशी, जे हिंदुत्ववादी म्हणून मिरवणारे उद्धव साहेब, याच्या पाठीमागं पुण्याई आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणावरून हे शिवसेना हे धावू लागले, पळू लागले, दौडू लागली. 2014च्या इलेक्शनला त्यांना 63 जागा मिळाल्या होत्या, ते पण एकटं लढून, फक्त बाळासाहेबांच्या एका नावावरती. पण ही शिवसेना बारामतीच्या करामती काकाच्या बोटाला धरून जेव्हा बाहेर गेली, त्यावेळेस यांना असं वाटलं होतं की आता सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आपला होतो की काय, कारण ते 63 आमदारासोबत आलेले. पण त्यावेळेस कसं थोडासा भ्रमाचा भोपळा कधी फुटेल सांगता येत नाही. असंच घडलं गेलं. 2019ला काकासोबत साहेब बाहेर आले, पण त्यावेळेस जो हिंदू मतदार आहे, ठाकरेंचा जो हिंदू मतदार होता, तो दुरावला गेला. कारण शिवसैनिक, शिवबंधन आणि माझ्या हिंदू बंधू भगिनींनो हे वाक्य इथं ऐकायला भेटलेच नाही. ऐकायला भेटलं काय? महाराष्ट्र प्रेमी बंधू भगिनींनो,
नेमकं याची अपेक्षा कुठल्याही शिवसैनिकाने केली नाही. शिवसेना ही शिवसैनिकाच्या रक्तावरती उभा राहिलेली आहे. शिवसेना ही शिवसैनिकाच्या श्वासावरती उभी राहिलेली आहे. आणि शिवसेनेचं वैभव हे शिवसैनिक आहेत. शिवसेनेचा प्राण हे शिवसैनिक आहेत. ह्या शिवसैनिकांची आस्था ही हिंदुत्वाशी जोडली होती. यांची नाळ पार मुळं हे शिवसेनेशी आणि शिवसेनेच्या हिंदुत्वाशी जोडले होते. पण ठाकरेंच्या याच गोष्टीमुळं अहो 4 सभेमध्ये तुम्हाला हिंदू म्हणून बोलण्याचा तुम्हाला अधिकार नसेल तर तो पक्ष कसा एखादा शिवसैनिक स्वीकारेल, हा सगळ्यात कळीचा मुद्दा होता. आणि याच्या माध्यमातूनच बघा लोकसभा थोडी गाजली होती. पण त्यानंतर जी विधानसभा आली त्यामध्ये काही कल्याणकारी योजना असतील, त्यानंतर उद्धव ठाकरेंचे त्यांनी जो आपलं हिंदुत्व आहे ते माझं हिंदुत्व कसं आहे तरी दाखवायचा प्रयत्न केला होता पाठीमागं. बघा लहानशी गोष्ट आहे, काँग्रेस भारतामधील एक असा पक्ष आहे, तो पक्ष फक्त जो त्याचा मित्र पक्ष हिंदूवर टीका करतो त्यावेळेस त्याच्याकडे वाहवा होते काँग्रेसमध्ये. कारण काँग्रेसचा जो मतदार आहे तो जास्ती मुस्लिम समाजाचा आहे. महत्वाची गोष्ट. आणि मुस्लिम कम्युनिटी एक अशी आहे जो कोणी भाजपच्या विरोधामध्ये बोलेल ते त्यांच्या पाठीमागे हे 100% असतात. कधीपर्यंत असतात, जर उमेदवार पुढचा मुस्लिम नसेल त्या ठिकाणी पात्र तर ते असतात गैरमुस्लिमच्या पाठीमागे. पण ज्या ठिकाणी मुस्लिमचा पात्र असतो त्या ठिकाणी ते कोणाच्या पाठीमागे नसतात. मग या ठिकाणी झालं असं, उद्धव साहेबांचं हिंदुत्व त्यांनी हातानं फक्त राजकीय स्वार्थापायी त्यांनी दूर केलं होतं. पण तेच हिंदुत्व त्यांना आता गळ्याला लावून घ्यावंच लागणार आहे. बघा आजची महत्वाची एक अशी अपडेट आलेली आपल्यासमोर, ते म्हणजे अपडेट पहिली अपडेट होती मित्रांनो की आता राजकारणामध्ये राजकीय वर्तुळामध्ये एक अशी गोष्ट चालत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला. यामध्ये सत्यता काय, नेमके मॅटर काय ते आपल्याला काही माहिती नाही, ते लवकर कळून जाईल ते. पण विषय कुठला होता, जे नाशिक जिल्ह्याचं शिवसेना उद्धव साहेब ठाकरे यांचं फेसबुकचं पेज आहे ते फेसबुक पेज एकनाथ शिंदेंनी फॉलो केलेलं आहे. आतापर्यंत प्रत्येक सभेमधून प्रत्येक व्यासपीठावरून एकमेकावरती होणाऱ्या टीका, तिकडनं ते बोलायचे दाढीवाला, बाप पळवला, पक्ष पळवला, चिन्ह पळवलं. म्हणजे जे लोक चिन्हाची, पक्षाची आणि नावाची रक्षा करू शकत नाहीत ते मतदारांची रक्षा काय करणार, यातून ह्या गोष्टी समोर येतात. पण एवढं असूनही आता सध्या एकनाथ शिंदेनं त्यांचं फेसबुक पेज फॉलो केलं. यामध्ये कारण काय, एकमेकाविषयी टोकाची भूमिका हे दोघंही घ्यायचे विधानसभेच्या वेळेस आणि बाकी वेळेस. पण नेमकं आता ह्या राजकीय पटलावरती नेमकं उद्धव ठाकरेंना सोबत घ्यायचंय महायुतीमध्ये की महायुतीमधून शिंदेंना बाहेर पडायचंय. जर ह्या दोन गोष्टी साईडला काढल्या तर या ठिकाणी प्रश्न असाही पडतो, तो प्रश्न म्हणजे फडणवीसांनी त्यांना फोन काय केला होता. नेमकं फडणवीसांचं फोन करणं, शिंदेनं त्यांना फॉलो करणं यामध्ये काही परस्पर संबंध आहेत का, तर हा एक मोठा प्रश्न पडतो. आणि त्यानंतर एक महत्वाची तुम्हाला गोष्ट या ठिकाणी विसरून जमताना, ती गोष्ट म्हणजे सध्या शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गटामध्ये त्यांच्या 20 आमदारांपैकी 16 आमदारांचं म्हणणं हेच आहे की आपल्याला आता महाविकास आघाडीपासून वेगळं व्हायचं आहे. कारण तर सिंपल आहे, ते म्हणजे कारण एकच आहे, हिंदुत्व 63 वरचा आकडा डायरेक्ट 20 वरती आला. ही प्रगती नाही, ही अधोगती आहे. प्रगती असते कशी, आता मित्र म्हणून शरद पवारांनी त्यांना सोबत घेतलं, पण त्यांनी सोबत घेऊन नेमकं साध्य केलं काय, फक्त पक्षाला लागलेली उतरती कळा आणि पक्षाचं वाटोळं हे फक्त याच्या माध्यमातून झालेलं आहे. साध्य काय झालं नाही, उलट यांचा तिथं नुकसान झालंय. आणि जी प्रतिमा होती महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीची, यातून उद्धव साहेब हे पूर्णपणे निघून गेलेले आहे. कारण सध्या बाळासाहेबांच्या मातोश्रीवरती मुस्लिमांची नजर नाही व्हायची, पण या ठिकाणी त्यांचे आता सध्या मोर्चे येत आहेत मातोश्रीवरती, उद्धव गद्दारे गद्दारे म्हणून. इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे ह्या 4 वर्षामध्ये. आणि पूर्वी बाळासाहेबांच्या पुढे कोणाची हिंमत होत नव्हती, आज त्यांच्याच रॅलीमध्ये अल्लाहू अकबरच्या घोषणा होत आहेत. ही झाली अधोगती. आणि त्यांना दाखवून दिलं जनतेनं की ही शिवसेना खरी हे
शिंदेकडे आहे. शिंदे गद्दार आहेत, शिंदेनं सेना पळवली, दाढीवाला, ह्या काही गोष्टी होत्या, मिंदे, 40 खोके, ह्या सर्व गोष्टीचं उत्तर लोकांनी मतपेटीतून दिलेलं आहे आणि त्यांना यातूनच गोष्ट समजली असाव्यात. म्हणून हे काही समीकरण असं समीकरण नाही की बाबा हे आता दोघंही परत एकत्र येतील, परत महायुतीमध्ये सामील होईल. कारण काय बघा, अजित पवार आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, दोघांची विचारसरणी हे भिन्न आहे. परस्पर विरोधी विचारसरणी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा किंवा शिवसेना बाळासाहेबांचे. कारण एक पुरोगामी आणि एक हिंदुत्ववादी, या दोघांचा मेळ कधी होऊ शकत नाही ना. एक लॉंग टर्म म्हणून अजित पवारांवरती विश्वास ठेवणं हे कधीही अवघड वाटत असावं भाजपला. आणि या ठिकाणी उद्धव साहेबांना सोबत घेणार की शिंदे बाहेर जाणार, की अजून परत जे युती पूर्वी होती युती होणार, हे बघणं खूप महत्वाचं आहे. बघा, शपथीच्या अगोदर आणि नंतरही असं बोललं जायचं, रामदास आठवले असतील, पाटील असतील, ते हे बोलले होते की उद्धव साहेब अजून आमच्यासोबत येत असतील तर आम्ही त्यांना स्वीकारायला तयार आहे, आमचे दार खुले आहेत. नेमकं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या कुठंतरी वाटतंय की भविष्यामध्ये काही दिवसामध्ये परत शिवसेना उबाटा आणि शिवसेना शिंदे हे एकत्र येऊन परत जे आपलं चिन्ह धनुष्यबाण आहे यावरती पुढच्या निवडणुका लढतील अशी अपेक्षा वाटते. या ठिकाणी तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा आणि उद्या भेटू परत. तोपर्यंत नमस्कार.